आणि नक्कीच विनंती असेल सांगे संघ आपण कुठे जाऊ नका। मनोज या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। वॉरियर्स मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खडे गोलिवली अशी लढत मध्याच्या आतमध्ये पाहायला मिळेल। आजचा दिवस सुपर संडे मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं क्रिकेट मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आणि आमच्या टिटवाळ्याच्या महागणपतीचा नक्कीच या ठिकाणी मात्र जय जयकार करून आजच्या या शेवटच्या दिवसाला अंतिम काही सामन्याला आपण सुरुवात करतोय। सुंदर असं क्रीडांगण आणि आपण पाहतो मित्रांनो ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 चा हा महादरार आणि आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये वॉरियर्स मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खडे गोलिवली अशी लढत मध्याच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय। खडे गोलिवली संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। अखेरचा शेवटच्या दिवसामध्ये जर आपण कुठल्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता तर मित्रांनो वेळेवरती आपण हजर राहणं गरजेचं असतं। भाविन केने आपल्या मुलासकट या ठिकाणी मात्र स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले रंगनाथ केणे यांचे सुपुत्र। चला वकीफ पावले आपण देखील या। झाडांमध्ये काय आहे या इकडे या। चला मॅचला होते सुरुवात। एका बाजूला संघ असेल खडे गोलिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय वॉरियर्स मांडा। गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित भालेराव अर्थातच किडनीला आपण पाहतोय। माश लावते सुरुवात नक्की सलामीची पेर मध्याच्या आतमध्ये रवींद्र आणि त्याच्या सोबतीनं राहुल नक्कीच खेळपट्टीवरती सज्ज झाला। 3 षटकांचा सामना। पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित भालेरावला नक्कीच आपण पाहतोय। आमचे पंच आज देखील मनोजी भोईर आणि त्याचबरोबर आमचे पंच अर्थातच हो इथे मात्र नक्कीच लेग स्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला होता। पंचांचा वाईटचा इशारा। चांगली गोलंदाजी नक्की मध्याच्या आतमध्ये करावी लागेल। हो इथे मात्र सुरेख चेंडू आता डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक विकेटची प्राप्ती। क्या बात आहे। पहिला हादरा फलंदाजी करणाऱ्या वॉरियर्स मांडा या संघाला माघारी परतावा लागेल। फलंदाज रवींद्र बॅक टू द पवेलियन। अब विचार केला तर आजच्या दिवसामध्ये थोडासा उशिरा आला होता खडे गोलिवली संघ। त्या अनुषंगाने 2 चेंडूंची पॅनल्टी देखील त्यांना मिळाली होती, परंतु इथे मात्र रोहित भालेराव नक्कीच एक गुणवत्ता धारण करणारा खेळाडू आहे। नक्कीच मागील काही स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर कोंडेरी संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा होती त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता खडे गोलिवली संघ। आणि आज देखील या स्पर्धेमध्ये अर्थातच ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्री आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये त्यांनी देखील सहभाग नोंदवला। वाईल्ड कार्ड एंट्री आहे खरं तर, परंतु आज संधीचं सोनं करतील आमचे दीपक जाधव यांचं देखील आगमन झालं। या आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल। चला जास्त वेळ घेऊ नका। सुरुवातीच्या 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा वेळ आपल्याकडे असेल आणि शेवटच्या षटकामध्ये अथवा आपणास एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल। आमचे विजय जाधव सुद्धा येतात, सूरज सुद्धा आहे। आज जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडे असेल। आज रविवारचा दिवस आणि रविवार म्हटलं की नक्कीच अत्यंत आनंदाचा दिवस। गोलंदाज तयार हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला। डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक होते
नक्कीच मिड ऑफ रिझन मध्ये अगदी या झेल घेण्याची नावी संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि तत्पर ही एक धाव धावफलकावरती जोडली गेली. कालचा दिवस आपण पाहिला तर नक्कीच धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंतीचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने नक्कीच आपण पाहिलं तर थोडासा एक वेगळा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने देखील घेतला. दरम्यान वाईट येतोय असा निर्णय घेतला की नक्कीच जो आंदोलन सुरू होता मराठा समाजाचा, त्या समाजाला नक्कीच न्याय देण्याचं कार्य केलं आणि त्यांना नक्कीच तब्बल 70 वर्षानंतर आरक्षण मिळालं. आरक्षण हे प्रत्येकाची नक्कीच आपण पाहिले तर हक्क आहे, परंतु जर आरक्षण जर दुसऱ्या समाजाच्या हिश्श्यातून दिला तर तिथे मात्र थोडीशी चुकी असेल. जाव्यात मार्चच्या दिशेनं फटका अतिशय सुरेख आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक भरताप वेगाने, क्या बात आहे. अंतिम मुवमेंटला कर्णधाराने नक्कीच या 2 ते नक्कीच धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. अनुमान चांगला लावला, शेवटच्या मुवमेंटला चेंडूला गॅदर केलं आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धाव्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल तब्बल 4 या आकड्यावरती. 5 धावा आहेत. हो इथे मात्र फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक थोडेसे वाईट काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. शेवटच्या मोमेंटला पुन्हा एकदा चेंडूला गॅदर केलं जात आहे. चांगली गोलंदाजी आणि तशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातात कारण की 2 वाईड आले होते. हो इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न, थोडीशी चुकी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि आता मात्र चेंडू देखील जाईल सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. अकरा धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि चांगल्या पद्धतीचं नक्कीच या ठिकाणी मात्र गोलंदाजी सुरू होते, परंतु क्षेत्ररक्षकाने आता मात्र विचार केला तर कॅच देखील सोडली आणि त्या ठिकाणी मात्र चौकार देखील पाहायला मिळाला. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरता वेगाने येत आहेत आणि तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. रोहित भालेराव चांगली गोलंदाजी करत होता. पहिल्या षटकाचा डाव देखील समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तत्पर 12 धावा आणि इथे मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. दुसरं षटक प्रगती पथावर असेल आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हर्षल होतोय सज्ज. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पंचांना देखील नक्कीच ऑफिशियल कॉल देतोय की आपण कमीत कमी वेळ द्यायचा आहे दोन्ही स्पर्धकांना, कारण की आज आपल्याला मेगा फायनल देखील कव्हर करायचे. हो इथे मात्र लो फुलटा चेंडू अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत लॉंग ऑन रिजन मध्ये. तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने या ठिकाणी मात्र नक्कीच चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून. इथे मात्र 3 षटकांचा सामनाने त्या अनुषंगाने नक्कीच धावसंख्या धावफलकावरती जास्तीत जास्त जोडावी लागेल. अर्थातच वॉरियर्स मांडा या संघाला,
कारण की विचार केला तर इथे आतापर्यंत चांगला संघर्ष सुरू आहे. हो स्विंग आणि मिस, परंतु बॅटच्या आतली कडा आणि विकेटची प्राप्ती. फलंदाज बाद लागणारा सांघिक दुसरा आदरा फलंदाजी करणाऱ्या वॉरियर्स मांडा या संघाला राहुल ज्युनियरला आता मात्र तंबूच्या अशाला परतावं लागेल. सांगे संघ कुठे जाऊ नका, विनिंग सिंग नक्की जाऊ नका, कारण की पुढील मॅच ही विनिंग असेल. या सामन्यातील विजेता संघ हा सांगे संघाशी फाईट करेल. त्या अनुषंगाने आपण कुठे जाऊ नका, प्लीज सहकार्य करा. विनिंग अशी मॅच असेल. नवीन बॅटर पदाच्या आतमध्ये आता मात्र चौथ्या क्रमांकावरती राकेश देखील आपल्याला पाहायला मिळेल, कारण की इथून मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली जाते. आमच्या संवेदनाचे गुणलेखक सचिन केनेत काल म्हटलं होतं आज रविवार आहे, रविवार स्पर्धेमध्ये भरला जाईल, कारण की दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच नॉनव्हेज देखील असेल, त्याचा आनंद ते देखील घेतील. हो इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूला देखील केलंय गॅदर. विकेटची प्राप्ती. पुन्हा एकदा विकेट्स माघारी परततोय, अर्थातच राकेश आल्या पावलांनी तंबूच्या आशाला परततोय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. आज खडे गोलवली संघ पॅनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला होता, परंतु गोलंदाजाने ज्या पॅनल्टी होत्या नक्कीच त्या पॅनल्टीचा नक्कीच आपण पाहिला तर अतिशय सुरेखरित्या सामोरे गेलं आणि तशा पद्धतीची गोलंदाजी देखील या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आणि दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा विकेट संपादित केलाय. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे. एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा जरूर आल्या होत्या रोहित भालेरावच्या, आणि तदनंतर मात्र हर्षलने देखील कमबॅक करून दिला आपल्या संघाला. स्पर्धा अतिशय मानाची आणि सन्मानाची आहे. सरपंच उपसरपंच चषक 2024 आणि अनेक मान्यवरांनी मोलाचं सहकार्य केलंय, आणि नक्कीच मोलाचं सहकार्य आजच्या दिवसामध्ये आमचे मित्र गणेश देवासी बिकानेर स्वीट्स मांडा टेडवाला यांच्या माध्यमातून आजच्या दिवसासाठी एक बॉलचा बॉक्स देखील पुरस्कृत केलाय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. चांगल्या चमचमीत मिठाई स्वीट्स जर आपल्याला खायचं असेल तर बिकानेर स्वीट्सला नक्कीच आपण व्हिजिट करा. गरमागरम समोसे त्यांची नक्कीच स्पेशालिटी आहे, आपण व्हिजिट देखील करू शकता. सगळ्यात मॅचच्या दिशेनं नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती संदेशला आपण पाहतोय. डावखुऱ्या हाताचा हा बॅटर मधाच्या आतमध्ये. हो इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला मारण्याचा जरूर प्रयत्न केला. डेप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. हो एकाने नक्की चेंडू सोडला, परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने बॅकअप चांगलं दिलं आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ज्या पद्धतीने नजर अटी दुर्घटना घटे असं म्हटलं जातं, तशा पद्धतीचं कार्य मधाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून केलं जातं. एकेका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. मोठे फटके पाहायला मिळत नाहीये, परंतु एकेरी दुहेरी धावा ज्या येत आहेत त्या संजीवनी देण्याचं कार्य वॉरियर्स मांडा या संघाला केलं जात आहे. शॉर्टलाईन चेंडू इथे मात्र अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं. पंचांचे दोन्ही समांतर धाव लवांतर वाईटच्या स्वरूपाने एक धावफलकावरती देखील जोडली जाईल, आणि सातत्याने विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. परत 16 धावा आतापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो इथे मात्र अतिशय सुरेख फटका, परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक ऑलरेडी तैनात आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते तशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षक ऑलरेडी सेट केलं गेलंय खडे गोलिवली या संघाच्या माध्यमातून. मनीष पाटील इताडे गावचे समाजसेवक नक्कीच यांचं देखील आगमन होईल थोड्या वेळात, आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवर आज आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील, कारण की आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा, आणि त्या अनुषंगाने प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळेल. जसं संध्याकाळचं सत्र चालू होईल तसंच प्रेक्षकांची गर्दी देखील
पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस दरम्यान अपील जरूर केली जाते, परंतु या ठिकाणी मात्र पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 17 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 3 विकेट्स वॉरियर्स मांडा संघ. शेवटचा अंतिम षटक प्रगती पथावर. चला टीम मीटिंग नकोय, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सांगे संघ आपण कुठे जाऊ नका प्लीज. आपण नक्कीच थांबायचं, कारण की विनिंग असे मॅच असेल आणि आपल्या नक्कीच संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज व्हायचंय. सतरा धावा. नक्कीच स्पर्धेचा नियम आहे तो खेळाडू क्षेत्ररक्षण देखील करणार नाहीये. बॅटिंग बॉलिंग तर दूर राहिली, परंतु क्षेत्ररक्षण देखील करणार नाही. मित्रांनो, हा स्पर्धेचा नियम आहे, कारण की 7 खेळाडू घेऊन आम्ही सुद्धा मधाच्या आतमध्ये होतो. राम जाधव हा स्पर्धेचा नियम आहे, तो क्षेत्ररक्षण देखील करणार नाहीये. जर पहिल्या षटकाच्या आत आला असता तर आम्ही नक्कीच त्याला घेतलं असतं. प्लीज सहकार्य करा, स्पर्धेचा नियम आहे. जर दोन्ही संघांनी जर सल्ला मसलत केली तर आपण घेऊ शकता इन मध्ये. ठीक आहे, जर पंचांचा नक्कीच ऑफिशियल कॉल असेल, मागणी असेल तर आपण नक्कीच पूर्ण करू. नक्कीच, कारण की स्पर्धेचे जे अनेक नियमावली आहेत त्या नियमांचं आपणास पालन करावं लागेल. आमचे विजयदादा पाटील नक्कीच आपण या. नक्कीच आणि नक्कीच 2 मिनिटं थांबायचं. नक्कीच मनोज सर प्लीज. दरम्यान शुभ आगमन होतोय. नक्कीच आमचे या क्रीडांगणाचे सर्व आमचे विजयदादा पाटील यांचं शुभ आगमन झालंय. या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच शुभ आगमन होतोय. या विभागाचे धडाडीचे कार्यकर्ते अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय विजयदादा पाटील यांचं शुभ आगमन झालंय. आणि खऱ्या अर्थानं नक्कीच गेल्या 3 दिवसांपासून ज्यांच्या नावाची ख्याती आपण इथे गुणगान गातोय, कारण की या क्रीडांगणाला ज्यांचं सर्वस्व पणाला लागलं अशा आमचे यंग डॅशिंग पर्सनॅलिटी विजयदादा पाटील यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. दरम्यान स्विंग अँड मिस डॉट बॉल धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आहेत आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज श्राफिलला आपण पाहतोय. हा नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. सुंदर अशी स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय आणि आज मात्र आमचे विजयदादा पाटील देखील सज्ज झालेले आहेत. पहिल्या दिवसामध्ये उद्घाटनीय सामन्यामध्ये थोडासा नक्कीच कामामध्ये व्यस्त होते, परंतु आज वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी ते देखील उपस्थित आहेत. स्पर्धा म्हटले की या विभागामध्ये त्यांचं नक्कीच मोलाचं सहकार्य असतं. राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य नक्कीच आम्ही सातत्याने सांगत असतो की नक्कीच त्यांचं मोलाचं सहकार्य प्रत्येक गोष्टीसाठी होत असतो. गोरगरिबांचे कैवारी अशी ख्याती असणारे आमचे विजयदादा पाटील आज देखील या स्पर्धेसाठी उपस्थित. त्यांचं देखील पुन्हा एकदा करूयात स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेनं. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल तत्पर 20 धावा. मोठे फटके येत नाहीयेत. खडे गोलेवडी संघ आता मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी करतो, परंतु अचूक टप्प्यावरती त्यांना देखील गोलंदाजी करावी लागेल. हो, इथे मात्र बॅटची इनरेज होती. शॉट फाईनलला क्षेत्ररक्षक करतायत चुकी. जिथे मात्र 1 धावा होती तिथे मात्र 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण झाला. 3ऱ्या धावेचा होतोय पूर्ण प्रयत्न आणि पाहता 3 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे मधाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं एकही धाव येणार नाहीये, परंतु 3 धावा धावफलकावरती अतिशय वेगाने जोडल्या गेल्या आणि 3 धाव्यांच्या मधीनं धावफलक जाऊन पोहोचेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 23 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीच नो बॉल देखील हाताळला गेला.
पहिला चेंडू नोंद आणि दुसऱ्या चेंडूवरती 2 धाबा आणि नंतर 3 धाबा आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईट. या शेवटच्या षटकामध्ये अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर अवांतरच्या स्वरूपाने धावसंख्या धावफलकावरती जोडल्या जातात. हो स्विच शीट करण्याचा प्रयत्न होता मॅडम बॉल मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. सुंदर असं हे क्रीडांगण स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणाचे सर्व आमचे विजयदादा पाटील आता मात्र व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील. सातत्याने 3 दिवसापासून आपण नक्कीच त्यांच्या नावाचा उल्लेख करत होतो आणि ते देखील आता आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान विकेटची प्राप्ती खरं म्हटलं तर नक्कीच या विभागामध्ये कोंढेरी वासुंद्री आणि पिसे या तिन्ही गावांना एकत्रित आणण्याचं आणि खेळाच्या दृष्टिकोनातून या क्रीडांगणावरती नक्कीच मोलाचं सहकार्य ज्यांनी केलं असेल ते आमचे विजयदादा पाटील आहेत. आणि क्रीडांगणाचा प्रतिवर्षी कायापालट केला जातोय. आता आपण पाहिलं तर विजेचे खांब देखील नक्कीच लावण्यात आले. काही दिवसात स्ट्रीट लाईट आपल्याला पाहायला मिळेल आणि रात्रीच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक क्रीडा रसिक आपण नक्कीच मैदानी खेळ खेळताना या क्रीडांगणावरती पाहू शकता. नक्कीच सातत्याने हे मोलाचं सहकार्य आहे. प्रशंसा करावी लागेल. प्रशंसा करू तेवढीच थोडी आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज शापिल आता मात्र थोडासा मागणा ठरतोय. नक्की ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा येतात. नवीन बॅटर 6व्या क्रमांकावरती आता मात्र चेतन आल्या. मागच्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती झाली आणि धावसंख्या धावफलकावरती 24. ओहो इथे मात्र फटका अतिशय सुरेख आहे. अगदी सुरक्षित फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला पाठवून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. विचार केला तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचले तत्पर 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. थोडासा करेक्शन असेल कारण की धावसंख्या धावफलकावरती 28 झालेले आहे आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता असेल. आणि नक्कीच 2 चेंडू हे कमी असतील शेवटच्या षटकामध्ये. खडेगोलिवली संघ आपण नक्कीच या गोष्टीची नोंद घ्यायची कारण की 2 बॉलची पॅनल्टी आपल्याला देखील मिळाली होती आणि त्या अनुषंगाने शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडू आपणास नक्कीच कमी हाताळले जातील आणि पुढील मॅच विनिंग अशी मॅच असेल. सांगे संघ आपण कुठेही जाऊ नका. लगेचच मॅच देखील असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची पेर मधाच्या आतमध्ये लगेचच पाठवा. प्लीज सहकार्य करा कारण की आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये नक्कीच या सूचना आम्ही देखील आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्या सूचनांचं पालन आपणास करावं लागेल. जास्त वेळ घेऊ नका. प्लीज सहकार्य करा. सज्ज होईल गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. संदेश चला सुरुवातीच्या 2 षटकांसाठी हा 10 मिनिटांचा अवधी असेल. 10 मिनिटांमध्ये आपणास हे षटक पूर्ण करावे लागतील आणि गोलंदाजाला विनंती आहे की आपली ट्रॅक थोडीशी खाली घ्यायची. मित्रांनो स्पर्धा लाईव्ह आहे नक्कीच त्या अनुषंगाने आपली ट्रॅक थोडीशी खाली घ्या.
नक्कीच सातत्याने विघ्नेश कुठल्याही स्पर्धेमध्ये आम्ही असतो त्यावेळेस मात्र ज्या सूचना असतात नक्कीच ज्या क्रिकेटचे नक्कीच नियम असतात ते सातत्याने आम्ही सांगत असतो. कधी कधी एखाद्या खेळाडूला रागही येतो परंतु मित्रांनो शिस्तबद्ध खेळ करणं गरजेचं असतो. काही हरकत नाही जाऊया मॅचच्या दिशेना 29 धाव्यांची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संदेश स्ट्राइक एंडलाचा बॅटर श्रापेल नॉन स्ट्राइक एंडलाचा बॅटर मोरेश्वर होते सज्ज शॉट फाईन लेग शॉट दरम्यान नक्कीच आपण पाहिलं तर सज्ज असेल यष्टी रक्षकाच्या पाठीमागे दोन क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत एक काऊ कॉर्नरला आणि एक लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पहिला चेंडू. हो इथे मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला होता. अतिशय सुरेख गोलंदाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मधाच्या आतमध्ये खडे गोलेवली हा संघ नक्कीच इन ऍक्शन मध्ये पाहतोय. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर स्पर्धेमध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ देखील ठरला होता आणि आज नक्कीच ते सुद्धा प्रयत्न करतायत चांगले पटके मारण्यासाठी. चला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय कारण की गोलंदाजावरती आक्षेप नोंदवलाय आणि या गोष्टी होत असतात. हो इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला होता आणि त्या अनुषंगाने एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. असं वाटलं होतं की एक धाव होणार नाहीये परंतु इथे मात्र नक्कीच थोडासा दबाव टाकण्याचा स्पष्टपणे प्रयत्न केला जातोय. विजयदादा पाटील देखील सज्ज आहेत. नक्कीच आमच्या क्रीडांगणावरती नक्कीच आपण पाहिलं तर मोलाचं सहकार्य सातत्याने नक्कीच या गोष्टी आम्ही देखील सांगतोय कारण की त्यांच्या माध्यमातून या विभागातील टेनिस क्रिकेटला एक वेगळी कलाटणी आली आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अनेक स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतील यात मात्र शंका नाहीये. चांगलं बाटल सुरू आहे मधाच्या आतमध्ये खडे गोलेवली आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय या वॉरियर्स मांडा या दोन दिग्गज संघादरम्यान आणि जो संघ विजय होईल तो संघ नक्कीच फाईट करेल स्पार्टन सांगे या संघासमवेत कारण की विनिंग अशी ही आजची लढत असेल. कालच्या दिवसामध्ये RD11 किरवली संघ नक्कीच क्वालिफाय झाला. राकेश दिगाडकर अँड फॅन टीम. हो इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक आहेत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. विचार केला तर नक्कीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. असं वाटलं होतं की नक्कीच पहिल्या षटकामध्ये रोहित भालेराव ऍज अ ओपनर येतील कारण की मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्याकडे व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलं कार्य करत असतो परंतु आज थोडीशी वेगळी स्ट्रॅटेजी वेगळी रणनीती आखली गेली आणि इथे मात्र 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 चेंडू हे नक्कीच शेवटच्या षटकामध्ये कमी फेकले जातील या गोष्टीकडे नक्कीच लक्ष असू द्या दोन्ही संघांचं कारण की 2 बॉलची पॅनल्टी देखील होती आणि त्या अनुषंगाने या 2 बॉल्सचा नक्कीच पुरेपूर फायदा कुठल्या संघाला मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ओहो फटका अतिशय सुरेख आहे. क्या बात है स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच चेंडूला पाठवून दिला सीमा रेषा पार 6 धावेसाठी षटकार. नक्कीच आता मात्र सकाळच्या सत्रापासून आता आमचे डीजे मास्टर चांगलं संगीत वाजवत आहेत. आमच्या विजय दादांचं गुणगान गाणारं हे संगीत नक्कीच सुंदर असं संगीत आहे. त्यांच्या नावाप्रमाणे हे संगीत रचलं गेलं. हो स्विंग डॉट बॉल चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली जाते. षटकार आला तदनंतर मात्र षटकाराचं प्रत्युत्तर या निर्धाव चेंडून दिलं जातं मधाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा पाहायला मिळतात. अजूनही 20 धावेंची आवश्यकता असेल. 20 धावेंची आवश्यकता असताना नक्कीच चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये हे 2 चेंडू कमी फेकले जातील या गोष्टीकडे लक्ष असू द्या सातत्याने आम्ही सांगतोय कारण की आपण नक्कीच कॅल्क्युलेशन गेम खेळत असाल तर या गोष्टीकडे लक्ष असणं गरजेचं आहे. इथे मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला होता. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 आणि आता मात्र विजयासाठी अजूनही 19 धावेंची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू असतील 10 चेंडू मध्ये 19 धावा कारण की शेवटच्या षटकामध्ये फक्त 4च चेंडू फेकले जातील. नक्कीच उशिरा येणाऱ्या संघाला इथे मात्र दंडित केलं जातं या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर
दंडित केलं गेलं, खडे गोलवली या संघाला आणि त्यांना मात्र 2 बॉलची पॅनल्टी आली. नक्कीच ते 2 पॅनल्टीचे बॉल्स मागणे ठरतील का किंवा नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा घेईल का खडे गोलवली संघ, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु विचार केला तर मातब्बर संघ, कॅलिबरचा संघ आहे आणि आज ते देखील या खेळपट्टीवरती अर्थातच स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगणावरती ते देखील सज्ज होत आहेत. सुंदर असं क्रीडांगण आहे. सगळीकडे आपण पाहिलं तर हिरवीगार दाट झाडी पाहायला मिळते आणि नक्कीच थोडीशी ग्रीनरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये, कारण की निगा राखण्याचं कार्य देखील सुरू आहे मैदानाचं. आणि विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने बारकाईनं लक्ष या क्रीडांगणावरती. बाजूला आपण पाहतो स्ट्रेट लाईट अर्थातच विजेचे खांब देखील बसवण्यात आलेले आहेत. काही काळात ते देखील सुरू होतील. एक स्टँड देखील विजयदादा व्हावा नक्कीच ही विनंती आहे, परंतु होईल यात मात्र शंका नाहीये, कारण की प्रयत्न चालू आहेत आणि नक्कीच ते पूर्ण करतील यात मात्र शंका नाहीये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेशला आपण पाहतोय. प्रथमेश आलाय हो, चांगल्या पद्धतीने चेंडू पिच केला होता की ज्या ठिकाणी मात्र सातत्याने पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो, परंतु बांदेकर आहेत आमचे, रत्नागिरीवरून बिलॉंग करतायत आणि आमचे मनोजजी भोईर सर देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून सलग 4थ्या दिवसामध्ये आपण ही पंचांची कामगिरी करतोय आणि आमच्या या दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा अंतिम दिवसामध्ये सन्माननीय मनोजजी ठाकरे सर देखील उपस्थित आहेत. त्यांचा आवाज देखील अशा दिवसामध्ये आपण देखील ऐकणार आहोत. हो, इथे मात्र पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बरदा वेगाने आले, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. अजूनही विजयासाठी 17 धाब्यांची आवश्यकता असेल. 17 धाब्यांची आवश्यकता अजूनही आहे. नक्कीच कशा पद्धतीने या धावा धावफलकावरती येतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या षटकातील अजूनही विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 4 चेंडू हे निर्णायक असतील. हो, पुलचा हा फटका अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. धावसंख्या षटकाराच्या मधीनं जाऊन पोहोचले तत्पर 18 या धावसंख्येवरती. आता मात्र विजयासाठी अवघ्या 11 धाबींची आवश्यकता असेल. 11 धाबींची आवश्यकता असेल. नक्कीच डॉट चेंडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील, कारण की शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडू फेकले जातील. कारण की ही पॅनल्टीचे 2 चेंडू असतात, ते शेवटच्या षटकामध्ये फेकले जातात. विघ्नेश नक्कीच आमचे ऑपरेटर आज सज्ज झालेले आहेत. हो, इथे मात्र अतिशय सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवकेच्या दूर. चांगला बॅकअप पाहायला मिळतोय, परंतु 2 धावा रोखू शकले नाहीयेत. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. आणि अजूनही विजयासाठी आता मात्र अवघ्या 9 धावेंची आवश्यकता असेल. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे. हा चेंडू निर्णायक असेल. ओहो, अतिशय सुरेख फटका, क्या बात आहे. परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, अतिशय सुरेख झेल. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषे पार जाईल, परंतु क्षेत्ररक्षकाने शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि हा झेल देखील घेतला. आणि सामन्यामध्ये पाहायला मिळतोय ट्विस्ट, विकेटची प्राप्ती. माघारी परततोय फलंदाज मोरेश्वर. बॅक टू द पवेलियन. विजयासाठी आता मात्र आपण पाहिलं तर
9 धावेंची आवश्यकता आहे, परंतु या 9 धावा 4 चेंडू मध्ये पूर्ण कराव्या लागतील. नवीन बॅटर मैदानात मध्ये पाहायला मिळेल अर्थातच रोहित भालेराव अर्थातच किडनी या नावाने नक्की सुपरिचित आहे, परंतु 4 चेंडू मध्ये 9 धावा कराव्या लागतील. स्ट्राईक देखील आता मात्र मोरेश्वरकडे असेल, कारण की श्राफिल तंबूच्या आशाला परतला. 4 चेंडू मध्ये 9 धावा. जर पॅनल्टीच्या 2 चेंडू कमी नसते तर 6 मध्ये 9 असते, परंतु इथे मात्र नक्कीच उशिरा येणं कुठेतरी महागात ठरलाय. परंतु जोपर्यंत रोहित भालेराव खेळपट्टीवर नक्कीच आशा पल्लवीत असतील खडे गोलेवली या संघाच्या. ओहो, पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. फुलटॉस चेंडू जरूर फेकला होता आणि इथे मात्र नक्कीच फुलटॉस चेंडू वरती फटका मारता आला नाही आणि इथे मात्र सॅक्रिफाईस केलं विकेट देखील फलंदाज मोरेश्वरने आणि मोरेश्वर आता मात्र बॅक टू द पवेलियन. साठी 3 चेंडू मध्ये 9 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला बॅटर रोहित भालेराव. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रताप वेगाने त्यांच्या आवाक्याच्या दूर. ओहो, इथे मात्र अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. चांगली कामगिरी करत नाहीयेत. 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावेंची आवश्यकता आता मात्र असेल. स्ट्राईक एंडला बॅटर आता मात्र पाहायला मिळेल रोहित भालेराव. गोलंदाजी ट्रॅक वरती राकेश. ओहो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. क्या बात है, क्या बात है. सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. रोहित भालेरावला देखील शब्द उभं ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. चौकार जरूर आला, चौकाराचं प्रत्युत्तर या निर्धाव चेंडून येतं. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी असेल, या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता. अर्थातच गोल्डन षटकार आता मात्र मारावा लागेल रोहित भालेरावला. हा षटकार येईल का असं वाटलं होतं. 2 चेंडू 5 ची आवश्यकता असताना मोठा फटका येईल, परंतु तसं झालं नाहीये. आणि आता मात्र 1 चेंडू 5 धावेंची आवश्यकता. गोल्डन षटकाराची नितांत आवश्यकता असेल. कोण जिंकेल सामना, खडे गोलेवली की वॉरियर्स मांडा, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 1 चेंडू 5 धावेंची आवश्यकता. गोलंदाज राकेश राईट ऑन द विकेट ना. ओहो, मिस्टामिक स्ट्रोक झेल घेतलाय आणि सामना देखील या ठिकाणी मात्र विजय संपादित केलाय वॉरियर्स मांडा या संघानं. हार्ड लक टफ लक खडे गोलेवली संघ. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपलं देखील विशेष आभार. नक्कीच असं वाटलं होतं ऍज अ ओपनर येणं गरजेचं होतं रोहित भालेरावला, परंतु तसं घडलं नाहीये आणि 29 धावा इथे मात्र चेस करता आला नाहीयेत. आणि त्या अनुषंगाने वॉरियर्स मांडा या संघाने हा सामना जिंकलाय. पुढील मॅच विनिंग असे असेल तर सांगे संघ आपण या, सांगे संघ आपण या. आणि नक्कीच काल नक्कीच आमच्या या ठिकाणी मात्र दुःखद घटना घडली होती. काल आम्ही उल्लेख देखील केला होता आणि सामने सुरुवात होण्याच्या आधी आपण त्यांना आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली होती. सन्माननीय अर्थातच विनंती असेल की सुरेशजी जाधव यांच्या आई आणि आमचे मित्र विकास जाधव यांच्या आजी स्वर्गीय हरिभक्त पारायण रमाबाई नामदेव जाधव यांना शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी वयाच्या 72व्या वर्षी नक्कीच देवाज्ञा झाली आणि त्यांच्या नक्कीच स्मृती आत्म्यास
चिरशांती लाभो अशी आपण नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली आणि त्यांचा पुढील नक्कीच धार्मिक विधी अर्थातच राग भरण्याचा जो कार्यक्रम आहे तो सोमवार दिनांक 29/1/2024 रोजी राहत्या घरी होईल। दशक्रिया विधी सोमवार दिनांक 5/2/2024 रोजी सकाळी 8 वाजता श्री महाकाळेश्वर मंदिर मांडा पश्चिम येथे करण्यात येईल आणि रात्रीचा जागर कार्यक्रम बुधवार दिनांक 7/2/2024 रोजी राहत्या घरी होईल आणि उत्तर कार्य देखील गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी राहत्या घरी होईल। नक्कीच असं म्हणतात की नक्कीच नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। संत तुकाराम महाराज म्हणतात की हा देह नाश पावणार आहे, इथे मात्र आलेल्या जीवाला नक्कीच परलोकी जाणं गरजेचं आहे आणि आयुष्य जगत असताना आपण थोडंसं सावधान असणं गरजेचं आहे आणि नक्कीच त्यांना देखील आपण वाहूयात या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली। जाऊयात माचच्या दिशेनं, या माचचा हिरो आपण देऊयात मावतो माचचा पुरस्कार अर्थातच राकेशला देऊयात आपण मावतो माचचा पुरस्कार, कारण की त्याने शेवटच्या मोमेंटला या धावा डिपेंड केल्या। राकेश ठरला या माचचा हिरो। राकेश आपण देखील आपणास मावतो माचचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल आणि टॉस देखील केला जाईल। एका बाजूला सांगे त्यांच्या अगेन्स्ट वॉरियर्स मांडा अशी लढत असेल। प्रथमतः आपण राकेशला देऊयात मावतो माचचा पुरस्कार। नक्कीच आमच्या मान्यवरांच्या शुभ असते नक्कीच सामनावीराची आकर्षक ट्रॉफी दिली जाईल। पंकज खंडागळे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय ही सामनावीराची आकर्षक ट्रॉफी। आपण पाहू शकता आमच्या टॉस बॉक्स मध्ये आमच्या स्क्रीनवरती राकेशला ही सामनावीराची